की तू म्हणून का उपयोग आहे नाही, नाही, मी मग म्हणतो. तिकडे काय बोलणार ते ती? मौन झालं ते. होय. त्या मागच मागच नाही, नाही, आहे मौन पाळलंय, मौन पाळलं वाटतं तिने असली असलं काय तिकडे काय झालं तुझी आता तयारी पूर्ण झाली आहे. झाली झाली तू वरदा गेली आपण माहिती तू जा माहिती जा आहे जा का? जाऊन मोठा हा माहिती तू आहे. तो दवाखान्यामध्ये ऍडमिट झाल्यावर तुझी आठवण काढून रडत रे काय सांगतीस का रे त्याचे 100 रुपये मी द्यायचा आहे म्हणून रडत म्हणून रडत असेल. बरं तू आता दिल्लीला आला आलाय. जरा जाऊन तुझी चौकशी कर तू तू बघाय म्हणणार आहे, काय काळजी करू नको मी सगळी चौकशी करतो काय? हा? तुम्ही बघायला नाही. अहो! काय रे मधू अरे ह्याला काय झाले बरं नसायला अरे शाने आता बाबा बरोबर झालाय काय सांगतो होय 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 अरे बरं झालं रे आबा बरं झालास तू का आबा तुला दवाखान्यात नेल्या गावातली कुत्री रडायला लागली का मी वळिकलं आता काय आबा गावाला येत नाही ए. आता आबाला पंचगंगे ए! काय बडबड आलायस आबाचं पोरग कोल्हापुरात कामं नाही मग डोसकं फिरला का बरोबर म्हणजे पंचगंगेच्या फुलावरच अरे राहते मग दवाखान्यात दाखवाय नाही नाही मला. इकडे कशाला आणखी तिथल्या तिथे ह्याला दाखवाय हा हा बरोबर बरं आहे झालं बाबा तू आलास तुला बघाय याला काय दवाखान्यात मला गावलं नाही आबा का रे आबा तुला बघाय गेलेली माणसं मला सांगायची काय सांगायचे आबाला पुढं पिशवी लावली या माग पिशवी लावली या अरे दवाखाना म्हणल्यावर काय करणार अशी पिशवी हातात धरूनच नरसांच्या पुढ्यातनं फिरतोय रे होय 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 बरं झालं बाबा आता पिशवी काढली वाटत विचार दिल्यावर सगळे रिकामं करतात तिच्या दिल्या पिशवी काढते हा. बरं झालं बाबा आलास ते आता तुला काय डॉक्टरनं गोळ्या बिया काय दिल्यात काय आता काय काळजी करू नकोस हा मग गोळ्या खायच्या पाणी प्यायचं आणि हा. तासभर रवत ए करायचं. अरे अरे विश्रांती म्हण आबा हा. पण जो पाठीमागला रोंबे आणि कोण आणला ही? त्या पोराची ओळख नाही काय नाही बाबा. आपल्या घरी ती भाभी नाही हा हा तिचं सल्ल्या येऊ हे सल्ल्या होय हो. हा. हा हा तुला घालवाय आला ए पंढरपूरला येतोय कोण हा तो पंढरपूरला येतोय शिव पंढरला येतो होय 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 आबा हा मला जरा हिची गॅरंटी कमी वाटते असं का वाटतंय तुला शिव काय पंढरला येणार नाही हो का रे हा पंढरला येणार नाही हो तुझा मिरजत खोळांबा करणार का रे असं का वाटतंय तुला तुला आहे तिची मिरजत भाऊबंद माहिंदाळी अरे असू दे ती काय करते आपल्याला काय करणार नाही तुला पंढरला जा म्हणणार ह्याला म्हणणार इजापूरला चल असं काय होणार नाही बघ बाबा मी सांगायचं काम तू केलं स्वतः विचारून बघ त्याला त्याला विचारू हा. हा. इस्लाम वालेकुम वालेकुम सलाम आजा रे अरे तेरे पंडे में सरडे वरडे शिडी इकडे शर्ट आल्या क्या रे इतना शर्मा क्यों पाता है ये तेरे पालवे ने मेरा परसों बांध खाया आता पोराला काय विचारतोस क्या बताऊं भाभी ए, आजी. आजी मान आजी मान इसके आका ने शेरना सो दिया बर हमारे परडे में आया आला असल हमारा वरने का बांध खाया चंद्राचे दात जगदाळा का बांध खाया झाला असल तरी बरा भुईमुग नाही गाव्या कारण वरला वरला यालच खाया भाग्यवान आहेस क्या रे हा? दिवाळी का फराळ किया दडपे दिवाळी का फराळ लावडे पंचायत काय म्हणतोय लाडू 75 अरे माणसं माणसं 76 कसा मेळ लागायचा हे बेसन लाडू म्हणताय ते बेसन लाडू हा अच्छा अच्छा और क्या किया लाडू लाडू काळा काय म्हणतोय लाडू कळा शिवाजी कसला वेगळा तुमको कुछ कळा मला काही कळलं नाही बाबा मुझको एवढा एवढा कळा बरं झालं आपण को केवढा कळा विचार गो अहो, काय रे तुमको केवढा कळा कळालं की हाँ, क्या कळालं की अरे कळीचे लाडू म्हणताय ते वही को पता नहीं कहा हाँ। तो कई का लाडू किया हाँ। अच्छा अच्छा और क्या किया चिक्किली याने कुठं आले काय गाजे काय झालं अगं माझ्या मालकांचं वागणं खरं होय का अगं मला पटत नव्हतं म्हणून रात्री तुझ्या घराकडे आलं सांगाय तुला अगं मी नवीन नवरी खरंच आहे ते माझ्या आईबानं माझ्या वयाच्या 5 वर्षापासून मला घेण्या पंढरीची वारी केली बघ हे का मला माहित नाही काय आणि काय हो मालक माझ्या आईबानं परातभर सोनाने पुट्टेवर हुंडा दिलाय तो काय मला मागं ठेवून जायला होय आता ही नवीन नवरी होय आणि मी जुना नवरा हे बोलायची पद्धत असते कसली बोलती माहित नाही काय माहित नाही हिला बरं माधव हा मला काय म्हणायचं होतं काय म्हणायचं
तो घाण घाण बोल जरा काय कसं नव्हे तर काय तू आडा नाही मी हा ती शिकलेली बाई बरोबर आहे हे लगेच जमलं कसं माझं दोस्त चाललं म्हातारे आता जगात चाललंय काय काय चाललंय आता पोरगीची आई म्हणते पोरगीला सरकारी नोकरदार पाहिजे बर हा जमीन पाहिजे बर. आणि शेवटला म्हणते आमची पोरगी शेताला जाणार नाही मग शेताला जमीन कशी म्हणते ते मग? कशाबद्दल जमीन पाहिजे हेच मला कळलं बर. पण मी काय केलं हा. आता भली भली शिकलेली घरात बसल्या कसं काय लग्न ठरणार बर, बर, म्हातारे बर. पण मी काय केलं मी 8वी पास गडी बर 8वी पासचं सर्टिफिकेट घेतलं आणि पुण्याला गेलो काय सांगतोस काय पुण्याला गेलो आमचा भाऊ टेल्को कंपनी सर्व्हिसला होता बर तो कामावर गेला तिचीच कपडे घातली आणि कंपनीच्या दारात जाऊन एक फोटो मारला एक नंबर काम केलं. लगेच माझा बायोडाटा तयार बर पोरग्याला 25,000 पगार तुला होय मला तरी गावाला यायला पैसे नाही बर आणि 25,000 पगार टाकला हा बरोबर 10 एकर जमीन हा पुण्यात प्लॉट आहे म्हणून सांगितलं दाखवून एक नंबर तिच्या बाबात बायोडाटा बघितला ते लागलंच कबूल झाला तुझ्या बाबाकडे लगेच आला 5व्या दिवशी मला पुण्यात घरला बोलिवला काय सांगतोस काय पोरग्याला लगीन ठरलं ये लगीन ठरलं तुला सांगतो गडबडीत लगीन झालं यादी शादी करून मोकळा झाला बर मी म्हटलं सासऱ्याला माझी सुट्टी संपली आहे बरोबर आहे की सुट्टी संपली आहे, मला राहून चालत राहावं नाही नाही पाहिजे. दुसऱ्या दिवशी गाडीला बसलो ते पुण्याला गेलो खरंच काय पुण्यात गेलो 2 दिवस कसा तरी राहिलो आणि रे तिसऱ्या दिवशी सगळं कापड बिपड पिशवीत भरली हा. आणि गावाला का रे मला कंपनीने ब्रेक दिला शाबास. आता जायलाच नाही मला ब्रेकच मिळाला लय भारी काम आहे. म्हणून म्हटलं हाय आपली बरी अरे होय रे माधव हा. आधी वरच्या घरी त्यांना तुझ्या बरोबर येणार होते म्हणजे औंधा जना बी आहे होय, होय, होय. बाबा जना आहे म्हणजे नुसता धुमडा हे कसा झुमडा भजनाचा धुमडा भजनाचा परवाशी देवळात भजन होतं जनाचं हा. जनात भजन काय म्हणलं काय म्हटलंय आगे गे गे अरे अरे विठाबाई. ये गे विठाबाई. माझ्या पोरा. हा कुठं आहेस अरे काय पुढे बघ की काय ब्रेक लागलं म्हणजे काय करूया हा? केवढे बघितलंस काय आबा काय झालं बिस्काटलो काय झालं काय जनाचं जरा खालवर आहे काय झालं रात्री कवा तिची म्हशी आली अरे त्या म्हशीचा रे या दोन्हीचा काय संबंध आहे काय आबा म्हश येऊन दे त्यांच्या घरात केवढा भाऊ झाला माहितीये का काय झालं? म्हणजे तुला काहीच माहित नाही काय झालं काय इकडे ये. हे इकडे. ए, या इकडे. ए आबा आबा गावात केवढा दंगा झाला माहितीये का आबा रेडकाला पेटीत ठेवलंय तुझं डोकं फिरलंय का अरे रेडकाळ कोण फिरती ठेवते काय मी जनाला परवा गेलो तेव्हा त्यांच्या दारात बायका बोलत त्या काय
दिवसापासून मी बघायला लागलोय काय बघितलं ही तुमची जनाबाई काय झालं नुसतं पंढरीला नावं ठेवती. अरे काय नाव ठेवलं तिनं त्या पंढरीची वाट असली म्हणती, बर. त्या पंढरीचं पाणी असलं म्हणती. हे मधू हा? अरे तिला अनुभव नाही तू जरा समजावून सांग तिला आता आबा मी काय सांगणार रे जनाबाई. हा भाऊजी अगं गेले 700 वर्ष झालं ही पायी दिंडी चालली या. बर गेले 700 वर्ष झालं ही पायी दिंडी चालली या दिंडीला ऊन वारा पाऊस याचं कसलं ध्यान आहे. अगं बरोबर आहे की हो. वर्ष ह्या दिंडीत लोक वाढत्यात पण कमी येत नाही. होय. आणि असल्या सोन्यासारख्या दिंडीला तू नावं ठेवा लागलीस म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात. काय म्हणतात. तुका म्हणे ऐशा बाया, तुका म्हणे